नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती प्रश्नसंच, ग्रामसेवक सराव प्रश्नसंच, ग्राम प्रशासन कृषीविषयक तांत्रिक प्रश्न. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्य वन अहवाल 2003 नुसार राज्यातील एकूण वन क्षेत्र देशाच्या एकूण वन क्षेत्राच्या किती टक्के आहे? ऑप्शन आहे ए 0.8%, बी 12%, सी 0.4%, डी 19%, ई 14%. उत्तर आहे ए 0.8%. प्रश्न क्रमांक 2. बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते? ऑप्शन आहे ए झाडाची खोड, बी मुळे, सी फांदीवर, डी शेंड्याची पाने, ई झाडाच्या सालीवर. उत्तर आहे डी शेंड्याची पाने. प्रश्न क्रमांक 3. नागरी स्थानिक स्वशासनातील महापौर परिषद प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? ऑप्शन आहे ए गुजरात, बी हरियाणा, सी बिहार, डी पश्चिम बंगाल, ई महाराष्ट्र. उत्तर आहे डी पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 4. 1961चा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार पारित करण्यात आला? ऑप्शन आहे ए अशोक मेहता समिती, बी वसंतराव नाईक समिती, सी पी बी पाटील समिती, डी ल ना बोरिंगवार समिती, ई जी व्ही के राव समिती. उत्तर आहे बी वसंतराव नाईक समिती. प्रश्न क्रमांक 5. ईशान्य भारतात नागालँडमध्ये डॅश 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 पाणी अडवून कृषी, वने व पशुपालनासाठी जलसंवर्धन केले जाते. ऑप्शन आहे ए झेंबो, बी डुंग, सी झिंग, डी नारुला, ई यापैकी नाही. उत्तर आहे ए झेंबो. प्रश्न क्रमांक 6. वॉरन हेस्टिंग्ज यांनी डॅश डॅशमध्ये जिल्हाधिकारी कलेक्टर या पदाची निर्मिती केली. ऑप्शन आहे ए 1800 साली, बी 1872 साली, सी 1857 साली, डी 1772 साली, ई 1790 साली. उत्तर आहे डी 1772 साली. प्रश्न क्रमांक 7. भारतामध्ये पशुगणना करण्यास कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली आहे? ऑप्शन आहे ए 1919 साली, बी 1922 साली, सी 1970 साली, डी 2018 साली, ई 1990 साली. उत्तर आहे ए 1919 साली. प्रश्न क्रमांक 8. महापशुधन एक्स्पो 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते? ऑप्शन आहे ए पाथरी, बी लातूर, सी शिर्डी, डी निलंगा, ई संगमनेर. उत्तर आहे सी शिर्डी. प्रश्न क्रमांक 9. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहे ए गुजरात, बी नवी दिल्ली, सी उत्तर प्रदेश, डी हरियाणा, ई महाराष्ट्र. उत्तर आहे ई महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 10. यवतमाळ जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? ऑप्शन आहे ए 13,582 चौरस किमी, बी 12,973 चौरस किमी, सी 15,600 चौरस किमी, डी 12,300 चौरस किमी, ई 11,934 चौरस किमी. उत्तर आहे ए 13,582 चौरस किमी. प्रश्न क्रमांक 11. 1980 साली जलसाधन संपत्ती मंत्रालयाने नद्या जोड प्रकल्प ही डॅश डॅश म्हणून तयारी केली. ऑप्शन आहे ए राष्ट्रीय पूर निवारण योजना, बी राष्ट्रीय यथार्थ योजना, सी राष्ट्रीय पर्याय योजना, डी राष्ट्रीय आवर्षण निवारण योजना, ई राष्ट्रीय पाणी पर्याय निवारण योजना. उत्तर आहे बी राष्ट्रीय यथार्थ योजना. प्रश्न क्रमांक 12. जवाहर ग्राम समृद्धी योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन आहे ए मार्च 1991, बी जानेवारी 2000, सी एप्रिल 1995, डी सप्टेंबर 1989, ई एप्रिल 1999. उत्तर आहे ई एप्रिल 1999. प्रश्न क्रमांक 13.
आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 16 सप्टेंबर, बी 19 ऑक्टोंबर, सी 12 डिसेंबर, डी 17 सप्टेंबर, ई 18 जुलै. उत्तर आहे ए 16 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 14. कृषी व संलग्न कार्यक्षेत्र अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रापैकी एक असून त्यांचा एकूण राज्य मूलवृद्धीत सरासरी किती टक्के हिस्सा आहे? ऑप्शन आहे ए 11.1%, बी 22%, सी 12.1%, डी 14.8%, ई 19.3%. उत्तर आहे सी 12.1%. प्रश्न क्रमांक 15. एकाच पिकाची वर्षानुवर्ष लागवड करणे म्हणजे काय होय? ऑप्शन आहे ए सलग पीक पद्धत, बी एक पीक पद्धत, सी साखळी पीक पद्धत, डी खोंडवा पीक पद्धत, ई पुनर्वार्षिक पद्धत. उत्तर आहे बी एक पीक पद्धत. प्रश्न क्रमांक 16. पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी, बी जिल्हा परिषद अध्यक्ष, सी गट विकास अधिकारीला, डी पंचायत समिती, ई सभापती तहसीलदार. उत्तर आहे सी गट विकास अधिकारीला. प्रश्न क्रमांक 17. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? ऑप्शन आहे ए बॅरोमीटर, बी सिस्मोग्राफ, सी इलेक्ट्रोस्कोप, डी एनेमीटर, ई लॅक्टोमीटर. उत्तर आहे बी सिस्मोग्राफ. प्रश्न क्रमांक 18. विजेच्या दिव्याचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे? ऑप्शन आहे ए निकोला टेस्ला, बी जेम्स वॅट, सी थॉमस सेब्री, डी थॉमस एडिसन, ई अल्बर्ट आईन्स्टाईन. उत्तर आहे डी थॉमस एडिसन. प्रश्न क्रमांक 19. भारतामध्ये 74व्या घटनादुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली? ऑप्शन आहे ए 24 एप्रिल 1993, बी 24 एप्रिल 1999, सी 1 एप्रिल 1970, डी 26 जानेवारी 1950, ई 29 नोव्हेंबर 1949. उत्तर आहे ए 24 एप्रिल 1993. प्रश्न क्रमांक 20. भारतामध्ये राष्ट्रीय जल जाळे योजना नॅशनल वॉटर ग्रीड अंतर्गत डॅश डॅश नद्या कालव्याच्या साहाय्याने जोडल्या जाणार आहेत? ऑप्शन आहे ए 31 नद्या, बी 23 नद्या, सी 26 नद्या, डी 20 नद्या, ई 12 नद्या. उत्तर आहे सी 26 नद्या.